दाखवून आलाय. तिथून इथपर्यंत 4-5 तास बसलाय. तुम्ही बसाल, परंतु 2-2 वर्षाच्या मुलांना घेऊन आलाय. रडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. वहिनी रडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. वहिनी रडू नका तुम्ही, आहे का नाही वहिनीच्या बरोबर सगळे? तर 3-3 मुलाच्या बाळाला घेऊन आलाय. सकाळपासून बसलाय. मी एक आई होऊन समजतोय त्या बाळाचं हालत काय झालं असेल. त्या बाळाला काय खायला नाही इथं, किंवा त्याला पाणी प्यायला नाहीये. घरात असलं तर आमचं बाळ किती आनंदानं जेवतंय, किती खेळतंय. परंतु तुमचं पण आशा होतं आज आमच्या हक्काच्या घर घेऊन आम्ही जाणार आहे. परंतु जे काही केलं त्यांना त्यांचं फळ मिळतंय. आणि तुम्ही विनंती करतो, अजूनही मी तुमची मुलगी म्हणून इथं सेवा करायला तयार आहे. मी कधी घाबरणार नाही, परतून जाणार नाही. मी टक्कर देतो आणि तुमच्यासाठी परत आणि इथंच येऊन तुम्हाला तुमचं हक्काचं घर मी दिल्याशिवाय थांबणार नाही. परंतु हे तुम्ही आज लक्षात घेऊन जायचं, मनात घेऊन जायचं. आम्ही सगळी स्त्री आहे, आम्ही सगळी आई आहे, आम्ही सगळी बहिणी आहे. आणि खरोखरच निपाणी मतदारमध्ये मला मुलगी म्हणून तुम्ही स्वीकारलाय. आणि हे स्त्री शक्तीचं काय अवतार आहे ते आपण दाखवून द्यायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. ते सगळ्यांनी तयार व्हा. आणि आज एकाकडं दुःख होतंय, एकाकडं मला आनंद पण होतोय. मी सोडणार नाही. 8 ते 10 दिवसामध्ये तुमची घरं तुम्हाला देणार. वास्तुक शांतीला बोलवा. एकही घर सोडणार नाही. सगळ्यांच्या घरात तुमची मुलगी येऊन तुम्ही काय केलाय त्यातलं एक घासभर खाऊन तुमची मुलगी आणि तुमची जावाई आणि माझे सर्व साथीदार तिथं येऊन आम्ही जाणार. आणि इथं आल्यावर तुम्हाला एवढा आनंद व्हायला पाहिजे ना. अजून मी झाडं लावणार आहे, तुम्हाला तिथं गार्डन करणार आहे. नातवंडांच्या बरोबर जाऊन तिथं संध्याकाळी तुम्ही मस्त पैकी बसायला पाहिजे. तुम्हाला इथं छोटस मंदिर करूया. आणि जी महिला इथं राहायला येता तुम्हाला एक छोटस उद्योग करायला इथं उद्योगाचं काहीतरी व्यवस्था करूया. घर बसल्या उद्योग, मस्त पैकी घर, वातावरण मस्त. आणि कधी तुम्हाला इच्छा होत आहे तेव्हा मुलगीला बोलवा. मी येऊन तुमच्या संग मस्त पैकी आनंदानं आम्ही दोघं, आमचे कार्यकर्ते सगळे येऊन तुमच्या बरोबर राहून जातो. आणि हे आज दुःख मानून घेऊ नका, कारण हे एक जिद्द म्हणजे काय ते आत्मविश्वास अजून आमचं बळकट केलं. आज जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होतंय. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जात नाही. असो तोपर्यंत चांगलं काम करायचं. आणि तुमची मुलगी म्हणून तुम्हाला तुमचं आयुष्य असो तोपर्यंत माझं लक्षात राहायला पाहिजे, दोघांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं. हे मी करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून आज 800 घरं पत्रकारांना मी सांगू इच्छितोय. गेल्या